मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं। पण या निमित्तानं शिंदे आणि फडणवीसांची ड्रायव्हिंग देखील पाहायला मिळाली। आधी उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्टीअरिंग हाती घेतलं होतं, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस ड्रायव्हिंग सीटवर बसले। तर अजितदादा मागच्या सीटवर का या प्रश्नावर ते अंपायर असल्याचं मिश्किल उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। पाहूयात एक रिपोर्ट। आम्ही तिघही एकत्रित गाडी चालवतोय, काय काळजी करू नका। 3 शिफ्टचे ड्रायव्हर आहोत आम्ही। असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे। निमित्त होतं समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्याच्या उद्घाटनाचं। यावेळी आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार चालवली आणि नंतर फिनिशरच्या रोलमध्ये आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। तर दोन्ही वेळा मागच्या सीटवर होते दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार। त्यामुळे दादा कार चालवणार नाहीत का या प्रश्नावर शिंदेंनी अर्धा वेळ चालवणार हे आमचं ठरलं होतं असं मिश्किलपणे म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांनी अजितदादा अंपायरच्या भूमिकेत असल्याचा टोला लगावला। अर्धी चालवायची अगोदरच ठरलेलं। त्यांना एकदम बसायला शांतपणे मागे येते, एकदम रिलॅक्स मूड मध्ये। आता दादा ड्रायव्हिंग कुणाचं सांगतील नंतर कोण गाडी। इगतपुरीच्या इंटरचेंजवर चौथ्या टप्प्याचं उद्घाटन सोहळा पार पडला। त्याआधी शिंदेंनी कारचं स्टीअरिंग हाती घेतलं। बाजूला मुख्यमंत्री फडणवीस बसले आणि मागच्या सीटवर अजित पवार होते। आता सुरुवातीला स्टीअरिंग शिंदेंच्या हाती आल्यानं पत्रकारांनी प्रश्न विचारताच फडणवीसांनीही तिघेही 3 शिफ्टचे ड्रायव्हर असल्याचं सांगत खुबीनं उत्तर दिलंय। आम्ही तिघही एकत्रित गाडी चालवतोय, काय काळजी करू नका। 3 शिफ्टचे ड्रायव्हर आहोत आम्ही। चांगलं ड्रायव्हिंग आहे। असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे, ड्रायव्हिंगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे। आम्ही तिघही 3 शिफ्ट मध्ये चालवतो। आता गाडी मी चालवणार आहे, त्यामुळे तुम्ही नंतर दादांना विचारा आम्ही दोघं बरोबर चालवतो की नाही। एकनाथ शिंदेंनी 18 किलोमीटर कार चालवल्यानंतर ड्रायव्हिंग सीटवर आले मुख्यमंत्री फडणवीस आणि फडणवीसांच्या बाजूला बसले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। मला ड्रायव्हिंगची सवय आहे आणि मला ड्रायव्हिंगचा शौकही आहे। तर ही सगळी दृश्य दादा कसं वाटतंय? गारगार वाटतंय दादा कसं वाटतंय? गारगार वाटतंय। तर दादा म्हणतात गारगार वाटतंय। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्री फडणवीस समृद्धी महामार्गावरून सुसाट निघाले, ज्याचा किस्सा अजित पवारांनी सांगितला। आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य एकनाथराव शिंदेंनी केलेलं होतं। बाजूला देवेंद्रजी बसले होते, माग मी बघत होतो बरोबर चाललंय का नाही ते। माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनीषाताई होत्या। त्यांना सांगता येत नव्हतं, पण हळूच माझ्या कानात सांगायचे, दादा असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे। आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली, तिथं थांबली। जाताना थोडंसं सुरुवात होती, त्याच्यामुळं कुठंही काही धोका न पत्करता त्याचं सारथ्य आमच्या एकनाथरावजींनी केलं। येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे, आता दुसऱ्यांदा झाले, ते गाडीवर बसले। म्हणलं आता हे बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही, आपण LC घेऊया। LC नेमकी आमच्या निरंजन डावकरीची होतीच, तो माझ्या पूर्वश्रमिकचा राष्ट्रवादीचा असल्यामुळे सोपंच गेलं। त्याला सांगितलं चल रे गाडी दे, त्यानं लगेच गाडी दिली। त्याच्यात हे महाराज बसले गाडीवर की गाडी 100चा स्पीड घेतला, की नंतर पार 120च घेतला। मी अनिल गायकवाडांना म्हणलं 100चा आहे का 120चा? ते म्हणले टनेल येईपर्यंत 120 आहे, टनेल सुरू झाला की 100। मी बघत होतो टनेल सुरू झाल्यावर 120 ठेवतायत का 100, पण बरोबर त्यांनी 100वर आणलं, का तर टनेलमध्ये लिहिलेलं होतं 100नी जावा। असं सगळ्या नियमाचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही सगळे इथं पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला प्रेसमध्ये आम्ही नीटपणे सगळ्या गोष्टी सांगू शकलो। त्याच्यामुळं कुठेही आम्ही उतरवलेल्या विम्याचा आम्हाला उपयोग करावा लागला नाही। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एकत्र पत्रकार परिषद म्हटलं की शिंदे आणि अजितदादांमध्ये जुगलबंदी आलीच। यावेळी अजित पवारांकडून एक मिस्टेक झाली।
दादांकडून अनावधानानं एकनाथ शिंदेंचा उल्लेख मुख्यमंत्री असा झाला आणि एकच हशा पिकला. अजितदादा, राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानं आता मुंबई ते नागपूर हा 701 किलोमीटरचा महामार्ग पूर्ण तयार आहे. त्यामुळे मुंबई नागपूर प्रवास अवघ्या 8 तासांवर आलाय. महायुतीचं 3 पक्षांचं सरकार आहे. मुख्यमंत्री म्हणून सरकारचं स्टेअरिंग फडणवीसांकडेच आहे. पण चौथ्या टप्प्याच्या उद्घाटनावेळी ड्रायव्हिंग सीटवर सुरुवातीला शिंदे आले, मात्र नंतर स्टेअरिंग फडणवीसांच्याच हाती आलं. पवन येवलेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.